नमस्कार. मी वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर. गेल्या 2 भागांमध्ये आपण निसर्गाचं आणि वास्तूचं संतुलन आणि माणूस या कुत्र्या मांजरांकडनं, या पशुपक्ष्यांकडनं, नागासापाकडनं काय शिकलं आहे ते पाहतो. आणि आपण म्हणून त्यातला पहिला भाग घेतला होता, तो म्हणजे कुत्रा. आणि कुत्रा या विषयावरती आपण 2 भाग पाहिले. आता आपण अशाच पद्धतीने एक छोट्या जीवाबद्दल माहिती पाहणार आहोत. कुत्रं पण पाहणार आहोत, पण त्याच्यामध्ये आपल्याला आता मुंग्यांचं पण पाहणार आहोत. हे सगळं पाहण्याआधी अर्थातच आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग. असं म्हणतात की एकदा एक तरुण आदिवासी मुलगा जंगलामध्ये लाकूड गोळा करताना भर दुपारी वाट चुकला. जंगलामध्ये तो आणखीन काही थोडा पुढं गेला. त्याला असं वाटलं की गाव लागेल. पण जसं जसं तो सूर्य पश्चिमेकडे झुकू लागला तसं तसं जंगल हे अधिक दाट, अधिक शांत आणि थोडं भीतीदायक वाटू लागलं. तो घाबरला. पण त्याच्या आजोबांनी सांगितलेलं एक वाक्य त्याला आठवलं की बाळा, जंगलामध्ये जर तू कधी हरवलास आणि तुला दिशा कळली नाही, अमावास्येचा अंधार असेल, ध्रुवताराही तुला दिसत नसेल, तर अशा वेळेस तू वारूळ शोध. अर्थात त्यानं लगेच ते काम केलं आणि थोड्याच वेळात त्याला एक मोठं वारूळ दिसलं. साधं मातीचं ढिगारं नव्हतं, ते जिवंत रचना होती. त्यानं नीट निरीक्षण केलं. वारुळाचा एक भाग उंच आणि जाड आणि मजबूत होता आणि दुसरी बाजू थोडी उताराची. आजोबांनी सांगितलं होतं की जिथं वारूळ जाड, जड आणि उंच दिसेल ती बाजू नैऋत्य बाजू, आणि जिथे उतार दिसेल ती बाजू पूर्व किंवा उत्तर. मुलाने सूर्याची दिशा आणि वारुळाचा उतार पाहिला आणि हळूहळू त्याला दिशा कळू लागली आणि तो त्या दिशेने चालू लागला. वाटेमध्ये अशाच पद्धतीची काही वारुळं पाहत 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 तो पुढे पुढे सरकला आणि काही वेळाने त्याला त्याच्या ओळखीची पायवाट दिसली आणि तो सुखरूप घरी पोचला. त्या रात्री त्याने आजोबांना विचारलं की वारुळाने मला दिशा कशी बरं दाखवली. आजोबा हसले आणि म्हणाले, अरे बाळा, कारण ते फक्त मातीचं ढिगारं नाही, ते निसर्गाचं शहाणपण आहे. मुंग्या वारूळ बांधताना ते उगाच करत नाही. जागा निवडण्यापासून ते बांधण्यापर्यंत, वाऱ्याच्या दिशेपासून ते सूर्यप्रकाशाचा प्रवाहापर्यंत आणि पावसाच्या प्रवाहापर्यंत, हे त्या सगळं लक्षात घेऊन त्याची रचना करतात. नैऋत्येकडनं येणारं जोरदार वारं आणि पाऊस थोपवण्यासाठी त्या बाजूला वारूळ जाड आणि उंच ठेवतात, आणि जिथून सूर्यप्रकाश आणि हवा यायला पाहिजे ती योग्य पद्धतीने यावी म्हणून ते तिथे उतार ठेवतात. म्हणजेच वारूळ एक नैसर्गिक कंपास आहे. गंमत आहे नाही? प्रत्येक गोष्ट जी परमेश्वराने निर्माण केली आहे, त्या जीवांना जी अक्कल दिली आहे, ती सगळ्यांना एकमेकांना पूरक माहिती व्हावी यासाठीच दिली आहे. आता एखादा कुत्रा आपण पाहतो की तो शी करण्याआधी गोल गोल फिरतो. तो फक्त जागा शोधत नसतो, तो वाऱ्याची दिशा, सुरक्षितता आणि कदाचित पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डला स्वतःला अलाइन करत असतो. मांजर नेहमी अशी जागा निवडते जिथे सूर्यप्रकाश, उबदारपणा आणि शांतता असते, जिथे ऊर्जा संतुलित असते, आणि मग तिथे त्या ठिकाणी येऊन बसते. पक्षी घरटं बांधताना वाऱ्याचा वेग, पावसाची दिशा आणि उंची लक्षात घेतात, जेणेकरून त्यांचं घर सुरक्षित राहील. आणि बघा ना तुम्ही, एकेकाळी माणूसही याच निसर्गात राहत होता. त्याच्याकडे कुठं होते कंपास, त्याच्याकडे कुठं होता गुगल मॅप. मग त्यानं काय केलं तर त्यानं निसर्ग पाहिला आणि त्या निसर्गाचा अभ्यास केला. निसर्गाचं वर्तन पाहिलं, प्राण्यांचं वर्तन पाहिलं, मुंग्यांची वारुळं पाहिली, पक्ष्यांची घरटी पाहिली, कुत्र्यांची जागरूकता पाहिली. हे सगळं त्याने समजून घेतलं आणि हळूहळू त्यातून एक शास्त्र तयार झालं, ज्याला जगण्याचं शास्त्र किंवा वास्तूचं शास्त्र आपण म्हणतो. काय सांगतात वास्तुशास्त्रामध्ये? जे त्या छोट्याशा जीवांना कळतं तेच. नैऋत्य जड ठेवा, पूर्ण मोकळा ठेवा, पूर्व दिशा मोकळी ठेवा, हवा आणि प्रकाश योग्य ठेवा. हे कुठून आले नियम? हे पुस्तकातनं नाही आले, हे निसर्गातनं आले. त्या मुलाला आहे ना, त्या दिवशी फक्त रस्ता सापडला नाही, तर त्याला एक मोठं सत्य समजलं.
कारण निसर्ग हा कधीच चुकीचा नसतो, आपण त्याला समजून घेत नाही. अशाच निसर्गाच्या चमत्काराच्या काही घटना, पशु पक्षी प्राण्यांची माहिती आपण पुढच्या काही भागात पाहतोय. मागच्या 2 भागामध्ये आपण कुत्र्यांबद्दल पाहिलं. आज आपण हे मुंग्यांचे वारूळ आणि कुत्र्यांच्या ह्या वर्तनाबद्दल पाहिलं. आज आपण शहरात राहतो, भिंतीमध्ये अडकतो, पण अजूनही उत्तर त्या निसर्गामध्ये एखाद्या वारुळात, एखाद्या कुत्र्याच्या वर्तनात आणि एखाद्या पक्ष्याच्या घरट्यात आहेत. पण तुम्ही बघता का कधी? माझ्या स्वयंपाकघरातनं मी जेव्हा जांभळाचं झाड बघतो ना, तर तिथं कावळा घरटं करतो. कधी ते एकदम टोकाला करतो, कधी तो एकदम खाली करतो, तर कधी मध्येच करतो. गेल्या कित्येक वर्षात मी हे निरीक्षण केलं आहे. आणि त्यावरून जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं कळलं की जेव्हा पावसाची स्थिती खूप जास्ती असते, कमी असते, किंवा पाऊसच पडणार नसेल, तर अशा वेळेस कावळ्याच्या घरट्याची स्थिती ही वर, मध्ये किंवा खाली असते. ह्या कावळ्यांचं गणित काय आहे, ह्या घरट्यांचे गणित काय आहे, ते पाहूयात पुढच्या भागात. वास्तुशास्त्र आणि हे छोटे जीव नव्हे तर आपल्याला ज्ञान देणारे मोठे जीव किती उपयोगी आहेत हे आपल्या लक्षात येईल. पुन्हा भेटूयात.